पंचांशी वाद घालायचा नाहीये. पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. लक्षात घ्या, पंचांचा जो काही निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. हे बॉलिंग वाले तू काय मागवतो. निर्णय देण्यात आलेला आहे पंचांच्या माध्यमातून, त्यामुळे विनंती असणार आहे कृपया बॅटरनं नक्कीच मैदान सोडले. नक्कीच धन्यवाद पंचांच्या नियमाचं पालन केल्याबद्दल. धन्यवाद. नवीन बॅटर प्रवीण की प्रणव डांबरे. प्रणव या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात झाली आहे मॅचला. यावेळेला ड्राईव्ह केलंय बॉलला. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्याच्या आधीच पंचांनी कळवलंय हा चेंडू निघून चाललाय सीमा पार. आलाय चौकार. ड्राईव्हचा चौकार ओमकार सातर्डेकरच्या पेसला. यावेळेला मात्र ड्राईव्ह केला बॉलला आणि हा एक प्रेशर रिलीज शॉट देखील आपण म्हणू शकतो. पॉइंट सर्कल मध्ये होता आणि पॉइंटच्या बाजूच्या गॅप मधून पाठवलंय चेंडूला सीमा पार. चौकार या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळालाय. प्रॅक्टिस बंद करायची आहे. अपील केली आहे. प्रॅक्टिस बंद करायची आहे. जी उजव्या बाजूला प्रॅक्टिस सुरू आहे ती बंद करायची आहे. बॉल वारंवार मैदानाच्या आत येत आहेत.
ओमकार यावेळेला हलक्या हातांनी खेळले आहेत, एकच धाव घेतली आहे. एक चौकार आल्यानंतर मात्र चांगलं रिॲक्शन पाहायला मिळतंय दोनही बॅटर्स कडून. प्रणव आणि सिद्धार्थची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच ही क्रॉस मॅच आपल्याला पाहायला मिळते A to B. यावेळेला देखील ओव्हरथ्रो झालाय आणि या ओव्हरथ्रोच्या नावे आणखीन धावा आलेत. 3 धावा या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या आता 3 न पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 9 या आकड्यावरती. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बाशिंग काय आहे बाशिंग सांग ना. जास्त नूडल्स आणि जास्त नूडल्स. यावेळेला हलक्या हातांनी खेळले आहेत सिद्धार्थ वारंग. चांगली बॅटिंग करत असताना पहिलं षटक या ठिकाणी संपले आणि पहिलं षटक चांगलं राहिलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या टीम कोहली चॅलेंजर्स 10, 1 गडी बाद. मारला सकाळपासून कॉमेंट्री करत असणारे आमचे स्वरूप दुरी यांचे खरंच कौतुक करावे तरी किती. मी नाही बोललो, हा सस्मित. अमित अनिकेत राणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आजच्या या स्पर्धेसाठी त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर चला आपल्याला विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. टीम इनक्रेडिबल आयोजित हाजी कसम प्रीमियर लीग 2025ला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. मी आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सचिन परब आले. सचिन परब यांना पहिलाच चेंडू हलक्या हातांनी खेळलेत. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 11 वरती येऊन पोहोचली आहे. पहिल्या चेंडूनंतर सचिन परब यांच्या नक्कीच वेग आहे. रहाणे नाईट रायडर्स कडे तो वेग आहे, ती गती आहे आणि गतिशील गोलंदाज आहेत. यावेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला. सिद्धेश मसूरकर यांच्याकडून थोडीशी मिसफील्ड. यष्टीरक्षण करत असताना 22च्या स्वरूपात ही धाव लिहिली जाणार आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे जाईल. धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. स्कोर लाईन इज ॲट 12 आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1.2. यावेळेला मात्र ड्राईव्ह केलाय बॉलला आणि फिल्डर त्या ठिकाणी आहेत परंतु चेस करत राहतील. गॅपमध्ये आहे हा बॉल. 2 फिल्डर्सना मिळून चांगल्या रीतीने अडवलंय त्या बॉलला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. सागर मातेरे यांच्या माध्यमातून चांगली अडवणूक करण्यात आली आहे त्या बॉलची. धावसंख्या 15 वर येऊन पोहोचली आहे. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा खर्च झाल्या. 3 चेंडूंमध्ये सचिन परब यांच्या माध्यमातून. यावेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी आता धावफलक जर आपण पाहिलं तर 17 वर येऊन पोहोचलाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. सचिन परब यांच्या माध्यमातून. सचिन
सचिन परब वेगात आलेला बॉल यावेळेला रनआउट होता. डिरेक्ट हिट जर आली असती तर नक्कीच या ठिकाणी रनआउट झाले असते प्रणव डांबरे, परंतु ती डिरेक्ट हिट आली नाहीये. श्री कामत यांच्या हातापर्यंत चेंडू गेला होता आणि त्यांनी मात्र ती डिरेक्ट हिट केली नाहीये. दरम्यान 1.5 षटकांनंतर धावसंख्या 18 वर येऊन पोहोचली आहे कोहली चॅलेंजर्स या संघाची. शेवटचा चेंडू असणार आहे सचिन यांचा. सचिन बघा एकही एक्स्ट्रा आतापर्यंत दिली नाही आपल्या ओव्हरमध्ये. यावेळेला मात्र संधी होती घाई झाली थोडीशी. सिद्धेश मसूरकर यांच्या माध्यमातून नक्कीच यष्टीचीत घेण्याची संधी होती आणि 2 षटकांचा खेळ दरम्यान या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 19. बघा संधी होती. संधी ही क्रिकेट तुम्हाला देत असतं, परंतु त्या संधीचं सोनं कसं करायचं आहे हे मात्र तुमच्यावरती अवलंबून असतं. बघा बॉल लागून गेला आणि त्याच्यासाठी डाईव्ह सुद्धा केलं. आपली नक्कीच शरीर यष्टी सुद्धा एक डाईव्ह केली म्हणजे आपल्या क्रिकेट या खेळासाठी संपूर्ण समर्पण दाखवलं जातं या खेळाडूंकडून. मी टीम इनक्रेडिबलचे हर्षद पांचाळ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. श्री अनिकेत राणे यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. मी हर्षद पांचाळ यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे कपिल कांदळगावकर माईकशी संपर्क साधा. कपिल कांदळगावकर यावेळेला निखिल बोराडे आलेत गोलंदाजीसाठी आणि मिसफील्ड झाली आहे आणि मिसफील्डच्या नावे या सर्व धावा लिहिल्या जाणार आहेत. 3 धावा धावफलकावरती झालेत. या 3 धावांमुळे आता धावफलक पुढे गेलाय. 22 धावांवरती धावफलक आता येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान या पुढच्या जर मॅच कडे आपण पाहिलं तर शर्मा इंडियन्स विरुद्ध पंच सुपर जायंट्स अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. शर्मा इंडियन्स विरुद्ध पंच सुपर जायंट्स. यावेळेला चेंडू काही वेळासाठी हवेत होता. चांगली अडवणूक झाली आहे त्या चेंडूची आणि थ्रो बराच वरती गेलाय ओमकार सातार्डेकर यांचा. चला तर यापुढील होणारा सामना असणार आहे शर्मा इंडियन्स विरुद्ध पंच सुपर जायंट्स. आहे केवळ 7 धावा खर्च केल्यात आतापर्यंत निखिल बोराडे यांनी. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1च धाव यावेळेला मिळणार आहे. 8 धावांचं षटक हाताळलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे
सुरुवात झाली आहे पुढील षटकाला. सचिन परब आलेत आपलं दुसरं षटक घेऊन वैयक्तिकरित्या. पाहिजे हे नाही घे बघतोय. अरे अरे खा. तर आजच्या या स्पर्धांना आगमन झालेलं आहे. जीवन कामत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जीवन कामत आम्हाला सगळ्यात मोठ्या ज्या मदती असतात, सहकार्य असतात, ते त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी लाभत असतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी आगमन झालेलं आहे श्री विशाल ढोकळे यांचं सुद्धा. मी दोन्ही अतिथींना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि सुरू असलेल्या मॅचचा आनंद घ्यायचा. यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉलला, एकच धाव यावेळेला पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली आहे. तिसरी धाव या ठिकाणी प्रयत्न आहे, रनआउट घेतला आहे. पाहूया पंच कितपत सॅटिस्फाय आहेत या रनआउट पास सोबत. रनआउट म्हणजे सिद्धार्थ वारंग यांना आता माघारी जावं लागणार आहे. सिद्धार्थ वारंग होतील बाद. आणखीन एक रनआउट. सिद्धार्थ वारंग तंबूच्या आत. दरम्यान पुढील चेंडू घेऊन तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिन. ड्राईव्ह केलाय बॉलला, एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या आता येऊन पोहोचेल ती म्हणजे 37 या आकड्यावरती. 36 या आकड्यावर, माफ करा. 4 यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉलला, लॉंग ऑफचा कडे फिल्डर आहेत. स्कोर कार्ड मध्ये चुकीची दुरुस्ती आहे थोडी, ती आपण कन्फ्युजन दूर करून नक्कीच सांगू स्कोर लाईन नेमकी किती झाली आहे. तसंच टीम इनक्रेडिबल आयोजित हाजी कसम प्रीमियर लीग 2025 आणि या सोहळ्याला या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आहे माननीय श्री जीवन कामत साहेबांनी. नक्कीच स्वागत आहे आपलं. त्याचप्रमाणे श्री विशाल ढोकळे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी दोनही मान्यवरांचं टीम इनक्रेडिबलच्या वतीने या हाजी कसम प्रीमियर लीग 2025 मध्ये करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल, त्याचप्रमाणे आम्हाला जे काही सहकार्य तुमच्या माध्यमातून वर्षानुवर्ष लाभतंय, प्रत्येक वर्षी आमच्या सोबत उभं राहणं आणि प्रत्येक वर्षी या क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात आपली उपस्थिती दर्शवणं, याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 40 वर. 4 षटकांनंतर धावसंख्या 40 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते टीम कोहली चॅलेंजर्सची. त्याचप्रमाणे या ठिकाणी आगमन झालेलं आहे माननीय श्री मंगेश महाडिक यांचं सुद्धा. मी मंगेश महाडिक यांना सुद्धा विनंती करतो की आपण मंगेश महाडिक यांना सुद्धा विनंती असणार आहे, आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि सुरू असलेल्या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तर चला, यापुढे होणारी मॅच अंकित गावडे आणि भूषण बांबुळकर. बी रेडी. अंकित गावडे आणि भूषण बांबुळकर शेवटचं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय कल्पेश महाडिक यांना. कल्पेश महाडिक, PM महाडिक साऊंड चे नक्कीच मालक कल्पेश महाडिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
वेगात आलेला बॉल डाऊन द लेग आहे आणि कदाचित या वाईड प्लस किती धावा आहेत याकडे आता पाहायला लागणार आहे. दरम्यान रनआउट या ठिकाणी मिस झालाय सिद्धेश मसूरकर यांच्या माध्यमातून. वाईड प्लस 3 धावा म्हणजे चौकार आलाय आणि धावसंख्येला उधाण. 44 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचलाय. शेवटचं षटक या ठिकाणी आहे मार्गस्थ कल्पेश यांच्या माध्यमातून. हा पहिलाच वाईड आपल्याला पाहायला मिळाला. पुढील चेंडू प्रणव असतील समोर. यावेळेला चेंडू काही वेळासाठी हवेत होता. चांगली अडवणूक केली गेली आहे. 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा सुद्धा केला गेलाय प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. आता 47 धावा आता धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 47 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक डॉट बॉल चांगली गोलंदाजी या ठिकाणी ऋग्वेद समोर करताना पाहायला मिळतात आपल्याला. कल्पेश ऋग्वेदला थांबवून ठेवलंय. 48 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान कल्पेश पुढील चेंडू घेऊन येत आहेत. यावेळेला मात्र पायचीची अपील केली तर गेली होती परंतु नक्कीच लेग बायच्या स्वरूपात या धावा फक्त काउंट केल्या जातील. 49 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 49 वर येऊन पोहोचली आहे. यावेळेला डीप मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तोपर्यंत मात्र थ्रो आलाय. 2 धावा यावेळेला पूर्ण झाल्या आहेत. धावसंख्या 50च्या पुढे गेली आहे. 51 धावांवरती कोहली चॅलेंजर्स हा संघ येऊन पोहोचलाय. 51 धावा 50 अप. 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. चला विनंती असणार आहे यावेळेला कट करण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. 22च्या स्वरूपात नक्कीच धावा यावेळेला प्राप्त होणार आहेत. 52 धावा धावफलकावरती. एक शेवटचं चेंडू शिल्लक आहे या डावातला. यावेळेला समोरच्या दिशेने केलाय प्रहार आणि झेल बाद होतील. एक चांगला धावता झेल म्हणजे चांगली रनिंग कॅच या ठिकाणी पकडली आहे ते म्हणजे ओमकार सातार्डेकर यांनी. आणि पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 52. 2 गडी बाद म्हणजेच 53 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे रहाणे. आपण मैदानात नसाल तर दुसऱ्या इतर कोणत्याही प्रतिनिधीने येऊन टॉस करायचा आहे. आपल्याकडे वेळेचा अवधी फार कमी आहे. अरे कोण आले.
चला रवींद्र काडगे आपण यायचंय टॉस साठी. रवींद्र काडगे आपण टॉस साठी यायचंय. रवींद्र काडगे विनंती असणार आहे टॉस साठी यायचंय. मी साहिल कांदळगावकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. माननीय श्री जीवन कामत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मी विनंती करेन साहिल कांदळगावकर यांना. यानंतर मी विनंती करेन विघ्नेश हंचाटे आणि कपिल कांदळगावकर यांना की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. श्री विशाल ढोकळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. मी विशाल ढोकळे यांना विनंती करेन की आपण कृपया पुढे यायचं आहे. आपला या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. यानंतर मी विनंती करेन अलंकार सातार्डेकर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार करायचा आहे. श्री मंगेश महाडिक यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहेत लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे सेक्रेटरी माननीय श्री स्वप्नील परब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे संजय सावंत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संदीप बागवे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी विनंती करेन माननीय श्री गणेश करावडे यांना की आपल्या शुभ हस्ते या सर्व अतिथींचा शुभ सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे या पुढील मॅचचा टॉस केला जातोय. माननीय श्री जीवन कामत यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जातोय. यापुढील होणारा सामना शर्मा इंडियन संकेत गावडे विरुद्ध पण सुपर जायंट्स भूषण बांबोळकर.
पण सुपर जायंट्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय.
नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं. आपण पाहतोय टीम इनक्रेडिबल आयोजित हाजी कसम प्रीमियर लीग 2025. 1,00,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं पारितोषिक 1,01,00,000 रुपयाचं असणार आहे. दरम्यान सिद्धार्थ वारंग विरुद्ध सचिन परब अशी लढत या ठिकाणी सुरू आहे आणि या लढतीमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 53 धावांचं लक्ष ठेवलं आणि 2 विकेट्स देखील घेतले आहेत. पहिल्यांदा कल्पेश आले, कल्पेश यांना माघारी परतवलं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यानंतर मंदार कांदळगावकर आले आणि मंदार कांदळगावकर यांना LBWच्या स्वरूपात बाद केलं. सिद्धार्थनं मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. पहिलं षटक आपलं संपवलंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 7-2 गडी बाद. म्हणजेच अजूनही जर आपण पाहिलं तर 24 चेंडूंमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडूंमध्ये 46 धावांची आवश्यकता अशा प्रकारच्या बॉलिंग अटॅक समोर म्हणजेच सिद्धार्थ वारंगच्या 2 ओव्हर, निनाद गुरवची 1 ओव्हर, एक मयुरेश पोकळेची ओव्हर सोपं नसतं. कारण गोलंदाजी जर पाहायचं झालं तर चांगली आहे. शुभम शेट्टे सुद्धा त्यांच्याकडे ऑप्शन आहेत गोलंदाजीसाठी. कशा प्रकारची गोलंदाजी राहणार याकडे आपल्याला पाहायचंय. निनाद गुरव, मयुरेश पोकळे, शुभम शेट्टे, सिद्धार्थ वारंग कशा प्रकारे आपल्या संघाच्या गोलंदाजीला नावारूपाला आणणार याकडे आपल्याला पाहायचंय. दरम्यान पाहुण्यांची हजेरी या ठिकाणी लागलेली आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे सेक्रेटरी श्री स्वप्नील परब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री जीवन कामत, श्री विशाल ढोकळे साहेब या सगळ्यांचंच या ठिकाणी आगमन झालंय. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा तितका काही संपर्क लागत नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतंय. आमच्यासोबत लाईव्ह जोडल्या गेलेल्या दर्शकांसाठी एक महत्वाची सूचना, जी लाईव्हची लिंक आहे ती या मॅच नंतर मात्र एक्सपायर होऊन जाईल. या मॅच नंतर आम्ही तुम्हाला एक नवी लिंक प्रोव्हाइड करणार आहोत आणि त्या नव्या लिंकवरती तुम्हाला सामने दिसतील. जर तुमच्याकडे प्रोव्हाइड होणार नसेल लिंक तर तुम्ही थेट जाऊन प्रोलिंग स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती लाईव्हच्या ऑप्शनमध्ये अपकमिंग लाईव्ह वरती क्लिक करून ही लाईव्हचा आनंद घेऊ शकता या पुढील मॅचेसचा. त्याचप्रमाणे जर यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, चेंडू हवेमध्ये गेलाय, डिस्टन्स मिळाला नाहीये आणि आणखीन एका विकेटची ग्वाही या ठिकाणी मिळवून दिली आहे. ती म्हणजे निनाद गुरव यांनी. निनाद गुरव आलेत आणि आणखीन एक झटका लागलाय, तो म्हणजे रहाणे नाईट रायडर्स या संघाला. कशा प्रकारे विकेट गेलाय आपण रिप्ले मध्ये पाहतो आहोत. आतमध्ये आलेला बॉल होता, नक्कीच गुडघ्यांवर बसून तो फटका अगदी डिलिव्हर करायचा होता. टायमिंग झालं नाही, एलिव्हेशन मिळालं, डिस्टन्स नाही आणि एक रेग्युलेशन कॅच कंप्लीट करत निनादनं टीमला दिली विकेटची ग्वाही. सुंदर गोलंदाजी केली जाते निनाद यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर सचिन, स्वतः कॅप्टन ऑफ द टीम सचिन परब मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला डाऊन द लेग बॉल आहे आणि थ्रो चुकीच्या एंडला, थ्रो चुकीचा झालाय, ओव्हर थ्रो झालाय आणि सिद्धार्थ वारंग यांच्या माध्यमातून तो ओव्हर थ्रो होताना पाहायला मिळालाय. 10 धाव आता धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. 1.3 षटकांनंतर सागर मातेरे आणि सचिनची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. लक्ष जर पाहिलं तर 53 धावांचं आहे, म्हणजेच अजूनही 43 करायचे आहेत. यावेळेला वाईड बॉल असेल, डाऊन द लेग बॉल होता. वाईड +1 = 2. धावसंख्या आता 12 वरती येऊन पोहोचणार आहे. नक्कीच या हाजी कसम प्रीमियर लीग मध्ये, फास्ट अंडर आर्मच्या प्रीमियर लीग मध्ये जर कोणता कन्सर्न राहिला असेल गोलंदाजांसाठी तर तो केवळ एवढाच आहे की एक्स्ट्राच्या ज्या धावा आहेत त्या बऱ्याच खर्च होतात. जर आपण पाहिलं KL राहुल कॅपिटल्सच्या बॉलिंग अटॅककडे किंवा मग नाईट रायडर्सच्या बॉलिंग अटॅककडे, तिकडे मात्र धावा अगदी कमी खर्च होतात. यावेळेला ओव्हर थ्रो झालाय आणि या ओव्हर थ्रोच्या नावे आणखीन 2 धावा जोडल्या जातील. एकूण किती धावा जोडल्या जाणार आहेत सस्मित या बॉलवरती? 2 धावा जोडल्या जातील. 14 धावा आता धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान
पुन्हा एकदा सुरुवात होते. निनाद फुलर लेनचा बॉल आहे, त्याला गॅप मध्ये प्लेस करण्याचा प्रयत्न झालाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी ऋग्वेद केदारी आहेत. 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या जात आहेत. लॉंग ऑन वरती बघा ऋग्वेद केदारी आहेत आणि ऋग्वेद केदारी यांच्याकडे जर आपण पाहिलं तर मॅच मध्ये आपण पाहतो त्यांना ओपनिंग मध्ये येताना, परंतु बॅटिंग डेप्थ इतकी चांगली आहे कोहली चॅलेंजर्सची. धावसंख्या 16 वर येऊन पोहोचली आहे. 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड. बॅटिंग डेप्थ इतकी चांगली आहे की मग ऋग्वेद केदारी आहेत ते 4 किंवा 5 नंबरावर बॅटिंग करतायत. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, झेलबादची संधी आहे. यावेळेला अडवणूक केली आहे बॉलची. नक्कीच संपूर्णपणे तो डिस्टन्स कव्हर करू शकले नाहीत खेळाडू. दरम्यान 1 रन शॉट आहे या बॉलला. सस्मित 1 रन शॉट आहे. येस, 1 रन शॉट म्हणजेच धावसंख्या आता 17 वर येऊन स्थिरावेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन स्थिरावली आहे 17 वर. गरज असणार आहे ती म्हणजे 18 चेंडू आणि 36 धावांची. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. दरम्यान जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत या मॅच मध्ये अगदी चांगली कामगिरी झाली आहे ती म्हणजे टीम कोहली चॅलेंजर्स यांच्या माध्यमातून. यावेळेला चांगला फटका तर होता, परंतु काय सुरेख झेल पकडलाय. फिल्डर त्या ठिकाणी असणार आहेत चंदन, आणि चंदन यांच्या माध्यमातून मात्र एक सुरेख झेल पकडला जातोय. आपण पाहू शकतो बघा कशा प्रकारे हा शॉट खेळला. संपूर्णपणे आउटसाइड द ऑफ स्टंप वरनं त्या चेंडूला स्क्वेअर लेग जवळ ढकललं आणि केवळ एका हातात 1 हँडेडली, सिंगल हँडेडली हा झेल कंप्लीट करत असताना इन स्टाईल मध्ये वॉक केलं चंदन. काय सुंदर कॅच पकडली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे निखिल बोराडे. निखिल बोराडे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता 17 वरती स्थिरावली आहे. 17 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असणार आहे. इथून पुढे आपण गोदरेजमध्ये ह्या धावा चेज होताना पाहिल्या आहेत, परंतु कशा प्रकारे या मॅच मध्ये त्या धावा चेस केल्या जात आहेत याकडे पाहायचंय. पुढील चेंडू सिद्धार्थ, नवीन बॅटर निखिल साठी. ड्राइव्ह केलाय बॉलला निखिलनं, गॅप मध्ये प्लेस केलाय. चांगली प्लेसमेंट आहे आणि फिल्डिंग मध्ये मिसफिल्ड झाली आहे. दरम्यान 3 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या आहेत. चांगल्या फटका बघा. पेस असेल ना जर गोलंदाजाकडे तर तुम्हाला फक्त तो चेंडू प्लेस करता आला पाहिजे. चांगली प्लेसमेंट जर त्या चेंडूवरती असली तर मात्र नक्कीच धावा करण्यामध्ये यश जे आहे ते नक्कीच प्राप्त होतं. दरम्यान धावसंख्या आता 20 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 धावांचा फटका येताना पाहायला मिळाला आपल्याला आल्या आल्या निखिलच्या बॅटमधून. हा वेगातला बॉल यावेळेला सुद्धा ड्राइव्ह केलाय. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. 21 धावा 3 चेंडूंनंतर येऊन पोहोचली आहे. धावसंख्या 21 धावांवरती. सिद्धार्थ वारंग यांच्या माध्यमातून मात्र चांगली कामगिरी या ठिकाणी केली जाते. पहिली ओव्हर कोणी टाकली? सिद्धार्थ. सिद्धार्थ वारंग यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. निखिल बोराडे यांना आता मात्र डॉट डिलिव्हरीज खेळवल्या जात आहेत. सिद्धार्थ वारंग यांच्या माध्यमातून आता चांगली गोलंदाजी केली जाते आणि बघा चांगल्या बॅटरला बीट करणं सोपं नसतं. निखिल बोराडे यांना माहिती आहे त्यांच्याकडे टायमिंग आहे चांगलं, परंतु त्यांना टायमिंग करू दिलं जात नाहीये. बीट केलं जात आहे, लेंथला मागे पुढे सतत केलं जात आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ड्राइव्ह केलं. झेलबादची संधी होती मिड ऑफ कडे. नक्कीच तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत.
धावसंख्या 2 न पुढे जाईल. धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 23 या आकड्यावरती. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. 22 धावा, माफ करा, 22 धावा धावफलकावरती झाले. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेला ड्राईव्ह केलेल्या त्या बॉलला फिल्डर आहे त्या ठिकाणी निनाद गुरव आहेत शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. दरम्यान षटक संपलंय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 23. 4 गडी बाद, अजूनही 12 चेंडू आणि या 12 चेंडूंवर 30 धावांची आवश्यकता. अजूनही 12 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 30. कशा प्रकारे करणार या टोटलच्या मागे लागणार रहाणे नाईट रायडर्स. कारण कॅप्टन ऑफ द टीम सचिन परब अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. सचिन परब यांच्यासोबत निखिल बोराडे आणि अजूनही ओमकार सातार्डेकर येणं बाकी आहे. त्यामुळे कशा प्रकारे फलंदाजी चालणार, कशा प्रकारे फलंदाजी राहणार, कोण या सामन्यात विजयी होऊन समोरच्या ग्रुपमधील प्रतिद्वंदीला हरवण्याचा मान मिळवणार, याकडे आपल्याला पाहायचंय. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये ठेवलंय मयुरेशने. आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बॉलला चांगले ड्राईव्ह करतात निखिल आणि त्याचमुळे एक्स्ट्रा कव्हरला बाहेर लावलंय. यावेळेला पहिलाच बॉल नो आहे आणि या नो बॉल वरती चांगला प्रहार केलाय. या नो बॉल वरती एका धावेसाठी चेंडूला खेळून काढले. फ्री हिटचा बॉल असणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 वर येऊन पोहोचली आहे. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. फ्री हिटचा बॉल आहे सचिन यांच्यासाठी. या फ्री हिटच्या बॉल वरती मात्र ड्राईव्ह केलाय त्या बॉलला आणि मिसफील्ड झाली आणि मिसफील्डच्या नावे हा चेंडू निघून जाईल सीमा पार. हा मिसफील्डचा चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. क्लासिक क्रेविंग चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. एक क्रिस्प ड्राईव्ह येताना पाहायला मिळाली आपल्याला सचिन परब यांच्या बॅटमधून. आपण रिप्ले मध्ये पाहूया आउटसाइड द ऑफ स्टंप कशा प्रकारे गोलंदाजी करत होते मयुरेश पोकळे आणि ओळखलं आणि त्याचमुळे तीच दिशा निवडली. डीप एक्स्ट्रा कव्हर होते जणू, परंतु त्यांच्याकडून झाली मिसफील्ड. मयुरेश पोकळे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 29 धावा धावफलकावरती आता झाल्या आहेत पहिल्या चेंडू नंतर. म्हणजे जर समीकरण आलंय ते म्हणजे 24 धावांवरती 11 चेंडूंवरती 24 धावांची आवश्यकता असणार आहे इथून पुढे मॅच मध्ये विजयासाठी. 11 चेंडू आणि 24 धावांची गरज. सचिन सज्ज होत आहेत. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. गॅप मध्ये चेंडू आदळलाय खरा आणि तोपर्यंत 2 धावा यावेळेला धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या 2 न पुढे जाईल. आता येऊन पोहोचेल ती म्हणजे 31 या आकड्यावरती. 22 धावांची गरज आहे. 10 चेंडूंमध्ये आता 22 धावांची गरज. लास्ट 10 रिमेनिंग अँड 22 नीडेड ऑफ दॅट. 22 धावांची गरज आहे शेवटच्या 10 डिलिव्हरीज मध्ये. तर चला यापुढील मॅच साठी तयार राहायचंय. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. यापुढील होणारी मॅच शर्मा इंडियन्स विरुद्ध पन सुपर जायंट्स. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय आणि डायरेक्ट हिट लागली आहे. ओ यू टी सिग्नल इज आउट आणि आता बाहेर जावं लागणार आहे बॅटर निखिल बोराडे यांना. एक पोहोचले, जवळ जवळ पोहोचले होते
मी विनंती करेन मेडिकल हेल्प पोहोचवायची आहे मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान विकेट कशी गेली आपण पाहूया रिप्ले मध्ये. प्रोलिंगच्या माध्यमातून समोरच्या दिशेने प्रहार केला गेला होता, थ्रो केला गेला त्या बॉलला आणि डिरेक्ट हिट अगदी अचूक रीतीने मारली. नक्कीच दुसरी धाव घेत असताना मात्र निखिल बोराडे बाद झालेत. दरम्यान आता समीकरण बदललंय. 9 चेंडूंवरती 21 धावांची गरज असणार आहे. चला विनंती आहे. चला सुरुवात करायची आहे मॅचला. विनंती असणार आहे. चला सुरुवात करायची आहे मॅचला. 9 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. विनय सावंत आलेत सबस्टिट्यूट प्लेयर फिल्डिंग साठी. नक्कीच धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली ती म्हणजे 31 वरती. अजूनही 21 धावांची गरज आहे. यावेळेला स्वीप केलाय त्या बॉलला. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. नवीन बॅटर ओमकार सातार्डेकर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. किती स्कोर झाला यश? 33 धावा धावफलकावर झालेत. 33 झाला ना. किती बॉल? 4 चेंडूंनंतर धावसंख्या 33 वर येऊन पोहोचली आहे. 20 धावांची गरज आहे अजून, पण समोरच्या दिशेने प्रहार केलाय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाईल आणि 2 धावांवर संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता येऊन पोहोचली 35 वरती. शेवटचा बॉल आहे. चेंडू हवेमध्ये गेलाय आणि झेल पकडलाय. ओमकार सातार्डेकर बॅक टू द पवेलियन. शेवटच्या चेंडूवर विकेट मिळाली आणि ओमकार सातार्डेकर आता होतील बाद. 35 धावांवरती आणखीन एक गडी बाद झालाय.
6 बॉल 18 आहे ना, हे 6 बॉल 18 आहे ना मातेरे. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सामना जर बरोबरीत सुटला तर मात्र एक एक पॉइंट शेअर करावा लागेल. 6 चेंडू 18 धावांची गरज. सिद्धेश मसूरकर नवीन बॅटर, बऱ्याच वेळानंतर इंजर्ड होते म्हणून आज अगदी खाली बॅटिंग साठी आलेत. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी सुद्धा यावेळेला पूर्ण करण्यात आली आहे. पाहायचंय वाईड +2 आहे म्हणजे आता 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 6 चेंडूंवर 15 धावांची गरज आहे. रहाणे नाईट रायडर्स 6 चेंडू 15 धावांची गरज. शुभम शेट्टे यावेळेला फुल टॉस बॉल आहे, मिसफील्ड झाली आहे. 2 धावा झाल्या आहेत, 1च्या 2 झाल्या आहेत आणि आता मात्र 13 धावांची गरज. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. एखादा बिग हिट, एखादा मोठा फटका नक्कीच मॅचचं गणित जे आहे ते बदलून टाकू शकतो. स्क्वेअर लेगच्या दिशेने जर फटका खेळला परंतु तिथे चंदन दळवी आहेत. डीप मिड विकेट मध्ये खेळाडू आहेत, लॉंग ऑन आहेत, लॉंग ऑफ आहेत. फटका नक्कीच खेळायचा कुठे. फाईन लेगचं क्षेत्र संपूर्णपणे खाली आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंट मध्ये गॅप दिसतोय. सगळ्या गॅप्सला शोधलं जात आहे ते म्हणजे सचिन परब यांच्या माध्यमातून. मिड ऑफ मिड ऑन फील्ड मध्ये वारंवार बदल केला जातोय. आता एक एक्स्ट्राचा नक्कीच फिल्डर जो आहे तो या ठिकाणी वाढवला जातोय. यावेळेला मात्र वेगात आलेला बॉल. 4 चेंडू आणि 13 धावांची इथून पुढे असेल आवश्यकता. 4 balls 13 to win. सचिन परब मोठा फटका खेळणार का याकडे आपल्याला पाहायचंय. यावेळेला मात्र चांगला फटका आहे, गॅप मध्ये आहे हा फटका. किती लांबवर जाणार आहे याकडे पाहायचंय. 2 धावा देऊन जाणारा हा फटका आहे. 11 धावांची गरज आहे. चेंडू उरले 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. कोणत्याही माफ करा 10 धावांची गरज आहे. 10 धावांची गरज असणार आहे. 10 धावांची असेल गरज. 53चं लक्ष आहे. यावेळेला मात्र चांगला फटका आहे. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नामध्ये यश सुद्धा प्राप्त झालंय. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 45 धावा झाल्या आहेत. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. जर एखादा चौकार आला तर मात्र नक्कीच या मॅच मधली चुरस वाढेल. 2 चेंडू 8 धावांची गरज. यावेळेला बॅक टू द बॉलर. चांगली अडवणूक आहे त्या चेंडूची आणि यावेळेला मात्र रनआउट होतील. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज असणार आहे. आता दुसरी धाव घेत असताना सचिन परब होतील बाद. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वॉक इन करून येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे सुमित खानविलकर. सुमित खानविलकर यांच्या बॅट मधून काही करिश्मा होताना आपल्याला पाहायला मिळेल का? नक्कीच ज्याप्रमाणे राजेश मनसेकर यांनी 1 बॉल 7 ला षटकार खेळलेला त्याच प्रकारचा षटकार जो आहे तो आता सुमित खानविलकर खेळणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कशा प्रकारे सुमित बॅटिंग करणार. षटकार जर खेळले तर एक एक पॉइंट शेअर करावा लागेल. ज्या विजयासाठी भांडले, ज्या विजयासाठी हा सर्व अट्टाहास केलाय त्यामध्ये मात्र नक्कीच प्रयत्नांची भर पडेल. कशा प्रकारे खेळणार या बॉलला. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. मोठा फटका आला. किती लांबवर चाललाय हा फटका. फटका निघून चालला सीमापार. सुमित खानविलकर षटकार. षटकार. वन क्लब फिल्म्स मॅक्सिमम या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. सुमित खानविलकर शुभम शेट्टे यांच्या गोलंदाजीवर खेळला गेलेला हा मोठा षटकार. आणि आता पॉइंट टेबल मध्ये एक एक पॉइंट शेअर करावा लागणार आहे दोन्ही टीम्सला.
बघा याला म्हणतात लढत आणि याला म्हणतात भिडत आणि हे कधी होतं ज्या वेळेला HPL होते हाजी कासम प्रीमियर लीग 2025 1,00,000 पारितोषिक उगाच ठेवलं नाहीये. या खेळाडूंचा खेळ बघा, यांचा जोश बघा, यांची जिद्द बघा, यांचा रुबाब बघा.